साथीनो जिंदाबाद. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान हुल जोहार, जय संविधान, सबरंगी सलाम. आज मी महिला आरक्षण विधेयक जे झालंय, ज्याचा खूप डिमडिमा चाललाय, अनेक गणेशोत्सवामध्ये च्या कार्यक्रमामध्ये सरकार सांगते आम्ही बिल आणलं. सगळ्यांना असं वाटतंय की आता बिल आलेलं आहे म्हणजे महिलांना सीट मिळणार आहेत, महिलांसाठी राखीव जागा असणार आहे आणि 33% बिल जे 25 वर्ष पडून होतं ते आता इथे एकदम मोठ्या गाजावाजामध्ये मोदी सरकारने आणलंय वगैरे. आता मोदी सरकारने तुम्हाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले, हे पण तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला मोदी सरकारने छानपैकी थाळ्या बिळ्या वाजवायला सांगितले होते ते आल्यानंतर, आणि मग सांगितलं होतं की आता पेट्रोलचे भाव कमी, आता तुमचं रेशनचे भाव कमी, आता तुम्हाला सगळं काही मिळणार आणि अच्छे दिन येतील. मग तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 10 वर्षात 2014 पासून तुमचे अच्छे दिन आलेले आहेत. गॅस बिलकुल महाग झालेला नाही, सगळ्या गोष्टी बँका बंद झालेल्या नाहीत, बँकांमधून सगळा पैसा हा तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित येतोय, असं सगळं इतकं सुंदर सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा बिलावर तुमचा विश्वास बसला असेलच. आता मी इतकं तिरपं वाकडं बोलते याचं कारण असं आहे की मी एक महिला आहे, एक स्त्री आहे, आणि त्या स्त्रीचं हृदय जळतंय. तिचं रोज रोज तिला माझ्यासारख्या बाईला, जिला आता 65व्या वर्षी जर रेशनच्या रांगेत उभं राहावं लागलं, बँकेच्या रांगेत उभं राहावं लागलं, पेट्रोल तर नाहीच आहे म्हणजे मग तुम्हाला तुमची रिक्षा महाग झालेला आहे, तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर सगळ्या गोष्टी महाग. सिनियर सिटीझन म्हणून मला जी आश्वासनं सरकारने दिली ती सुद्धा अशी आहेत की सिनियर सिटीझनला मिळणार मिळणार मिळणार. तुम्ही कुठल्याही ट्रेनच्या बद्दल आरक्षणाचा फॉर्म भरायला लागला की मग तुम्हाला ते विचारतात तुम्ही सिनियर सिटीझन आहे का, आपण आनंदाने टाकतो हो सिनियर सिटीझन म्हणजे आता आपल्याला म्हणजे आपल्याला आरक्षण मिळणार. मग ते म्हणतात या गाडीला आरक्षण नाही, मग तुम्हाला घाई असते, मग तुम्ही दुसरी गाडी काही शोधायला जात नाही की या गाडीमध्ये आरक्षण आहे की नाहीये. मग तुम्ही तसंच भरून टाकता आणि अरे या गाडीला नाही आणि आपल्याला तर याच गाडीने जायचंय. अशा युक्त्या करून करून त्यांनी कुठल्याच गाडीला सिनियर सिटीझनला आरक्षणही ठेवलेलं नाही. थापा मारण्यामध्ये या सरकारचा हात कोणीच धरू शकत नाही. महिला आरक्षण ही एक शुद्ध लोणकडी थाप तर दिलीच, पण त्याच्यामध्ये सर्व पक्षांना संसदेमध्ये खास वेळ काढून हे विधेयक आणण्याचा जो डिमडिमा सरकारने केला, यांच्या इतकं असं थापाडं आणि खोटारडं आणि महिलांच्या नावाने चांगभलं करणारं, म्हणजे त्यांचं बिलकुल चांगभलं म्हणजे कधी चांगभलं केलंच नाही, नेहमी त्यांचा अपमानच केला आणि त्यांच्यावर नेहमी कुऱ्हाड कोसळवली असं सरकार. या सरकारच्या महिला बालकल्याण विभाग मंत्री ज्या आहेत त्या स्मृती इराणी, त्या म्हणतात की हे नारी शक्ती वंदना बिल आहे आणि नारी शक्तीला वंदन करण्यासाठी आलेलं बिल आहे. अरे महिला आरक्षण हे शब्द काय कमी होते तर यांना वंदन करण्यासाठी, आम्हाला वंदन करण्यासाठी जर बिल आलं असेल तर चंदन लावलंय चांगलंच, काय कसलं वंदन करतायत हे आणि वंदन करून आमची फसवेगिरी करतायत. ह्या ज्या सगळ्या संपूर्णतः ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या संपूर्ण समाजाला फसवायचं कसं याचे धडे घ्यायचे असेल तर तरुण मित्रांनो मैत्रिणींनो, आता तुम्ही 21 वर्षाचे झाले असाल, तुम्हाला मतदानाचा हक्क असेल तर आता लक्षात ठेवा की ही सगळी शुद्धपणे थाप आहे. मग ती आता कशी थाप आहे? मग तुम्ही म्हणाल की असं कसं, संसदेत तर सगळेच म्हणाले की महिला आरक्षणाला पाठिंबा आहे. मग ते अगदी समाजवादी पक्षाच्या जया बच्चन असतील, नाहीतर या वृंदा कारत असतील, नाहीतर मग भारतीय महिला फेडरेशनच्या राजा असतील, नाहीतर महुआ मोहित्रा असतील, आपल्या ममता बॅनर्जी असतील, अगदी सोनिया गांधी असतील, सुप्रिया सुळे असतील, सर्व महिला खासदारांनी स्वागत केलं की महिला आरक्षण बिल हवं. याच्याबद्दल एक छोटीशी गंमतही सांगते. स्मृती इराणीने म्हटलं की 2010 मध्ये आलेलं जे बिल होतं ते बिल कधी पारित झालं. अरे 2014 पासून तुमचं राज्य होतं, तुम्ही तर बिल पारितच नाही केलं. 2010ला आलेलं होतं याचा अर्थ तुम्हाला ड्राफ्ट तसाच्या तसा तुमच्याजवळ होता. काय असतं तर स्मृती इराणी म्हणते की हे जे सगळं पडलेलं बिल होतं ते मोदींनी, प्रधानमंत्री मोदींनी हे बिल आणलं आणि आम्हाला सर्वांना जे काही आरक्षण नव्हतं ते दिलं. आता ते खरंच आरक्षण मिळालं का? मग महुआ मोहित्रा म्हणतात त्यांच्या भाषणामध्ये, त्या म्हणतात की त्यांना एक प्रश्न विचारला मुलाखत घेणारीनी की मग तुम्ही तर म्हणता बिलाला पाठिंबा आहे,
आणि मग बिलाला पाठिंबा आहे, मग म्हणतात की हे बिल जे काही येते पण आम्हाला बिल दिलं पण आम्हाला संपूर्णतः तोंडाला पानं पोचली आहेत, तर त्याचं नेमकं कारण काय असं तुम्ही म्हणतात. महुआ मोहित्रा म्हणाल्या की हे बघा, आपण जर म्हणालो की सर्वांना कुणीही नवऱ्यानी मारता कामा नये आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या संपूर्णतः कुटुंबात काय आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचा हिंसाचार चालू नये आणि मग तशा पद्धतीचं एक विधेयक आणलं की कुणीही म्हणजे नवऱ्यानी बायकांना मारू नये असं आपलं विधेयक आलेलं आहे. मग हे जे विधेयक आहे हे सगळ्यांना मंजूर आहे का? तर हो, सगळ्यांना हे मंजूर आहे की नवऱ्यानी मारू नये बायकांना, हिंसाचार घडू नये, पारिवारिक हिंसा घडू नये. मग हे मंजूर आहे. पण हे मंजूर असताना जर असं सांगितलं की हे बिल तर आलंय पण हे तुम्हाला हे लागू केलं जाणार नाही, हे लागू केलं जाणार नाही, हे तोपर्यंत लागू केलं जाणार नाही जोपर्यंत खरोखर एकल महिलांची संख्या किती, खरोखर बायकांना मारलं जातं का, याची आकडेवारी किती, हे सगळं बरं यांच्याजवळ सगळं आहे, नॅशनल क्राईम ब्युरो आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा ही आकडेवारी नाही असं म्हणत म्हणत ते बिल ढकललं. तर त्याला आमचा विरोध आहे. बिल हवं का, तर महिला आरक्षण हवं. मग महिला आरक्षण कसं हवं याच्याबद्दलच्या चर्चेला मी नंतर येते, पण 33% महिला आरक्षण लोकसभेत आणि राज्यसभेत हवं, म्हणजे संसदेमध्ये हे मान्य केल्यानंतर हे बिल हवंय, हा कायदा व्हावा असं वाटतंय. मग आता त्याच्यामध्ये संशोधन करून ते बिल आणलं असं सांगितलं. मग संशोधन काय आहे? 2039 मध्ये म्हणे याची अंमलबजावणी किंवा त्याचं ते जे काही संशोधन पूर्ण होईल आणि जनगणना झाल्याशिवाय आम्ही त्याला कुठलाही आधार नाही देऊ शकत. आता प्रश्न असा आहे की यांनी मोठं तिढ निर्माण केलं. आता जनगणना हा शब्द लोकांच्या डोक्यामध्ये सर्वात जास्त आता कशामुळे घोळतोय? जनगणना तर दर झालीच पाहिजे असं आहे, पण दर 10 वर्षांनी जनगणना होते का, तर होत नाहीये. दुसरं म्हणजे आपलं म्हणणं म्हणजे ओबीसी जी सगळी पूर्णपणे ओबीसी राष्ट्रीय आघाडी असेल, ओबीसी आंदोलन असेल, यांनी काय मागितलंय की आरक्षण हवं आणि त्याच्यासाठी तुम्ही आधी जातवार जनगणना करा, सर्व जातींची जनगणना झाली पाहिजे. मग ही लोकांच्या डोक्यामध्ये आता ओबीसी आणि जनगणना हा शब्द खूप पक्का झालाय, कारण ओबीसींची वारंवार मागणी येते की तुम्ही या देशामध्ये जनगणना करा आणि जातवार जनगणना करा, म्हणजे खरोच किती जातीचे कोणते आणि किती घटक आहेत या देशामध्ये. खरोखर ज्या ओबीसी जाती म्हटल्या जातात त्या मंडल आयोगाप्रमाणे 3743 आहेत, तर त्यांच्यामध्ये बाकीचे एनटी डीएनटी नेमके किती आहेत? जो आम्ही 3.5% वर्ग म्हणतो, ज्याला खुलं आरक्षण आहे, तो वर्ग, आणि तुम्ही आता आर्थिक जो ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक आधारावर जे तुम्ही आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक दृष्टीने वीक असलेले सेक्शन, म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या सेक्शनला तुम्ही देऊन टाकलं. आर्थिक हा घटकच मानायचा नव्हता, तिथे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घटक जास्त महत्वाचा मानून आपण त्याला मागास किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्येही अशा पद्धतीने जाती व्यवस्थेमध्ये आणि संपूर्णतः विकासाच्या संपूर्ण ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांना बहिष्कृत ठेवलं, असे घटक. आता आरक्षण हा प्रश्न म्हटला की महिलांच्या संदर्भातही तोच भाग आहे. या देशातल्या महिला नेहमी शूद्र मानल्या गेलेल्या आहेत आणि या महिलांना आरक्षण मिळावं म्हणून 33% आरक्षण अशा पद्धतीने. आता 33% कसे ठरवले वगैरे वगैरे त्याच्यामध्ये मी आधी न जाता आधी मी याच्यावर येते की ही जी 33% टक्केवारी ठरवली त्याच्यामध्ये याचा अर्थ काय, याचा अर्थ असा येतो की 67% जे आहेत ते त्या 67% आरक्षण देण्याची गरज नाही, पण 33% आरक्षण आपण स्त्रियांना दिलं पाहिजे. मग खरं तर आम्ही म्हणतो की आम्ही 50% आहोत स्त्रिया आणि पुरुष, पण 50%मध्येही आपल्या देशामध्ये गर्भलिंग निदान करून आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे अशा प्रकारचं स्त्रियांना, लहान मुलींना दूध पिता पिता मारून टाकणं. तर आपल्या देशाचा जेंडर इंडेक्स जर काढला तर स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे, तर जन्मतः जर आपण त्याचा सेक्स रेशो बघितला आणि त्याचा जेंडर इंडेक्स पूर्ण वैश्विक पातळीवर बघितला तर आपल्या इथे 135 देशांमध्ये आपला नंबर 127वा आहे आणि 127वा जो आपला नंबर आहे त्याच्यामध्ये सरकार ही लपवालपवी करत आहे. सरकारने या सगळ्या संदर्भात कुठलीही पावलं उचलली नाही स्त्री आणि पुरुषांचा समतोल व्हावा याच्याबद्दलची त्यांनी दखलही घेतली नाही. मग आरक्षण देताना जर 33% आरक्षण आहे तर सुरुवातीपासून हे बिल जेव्हा आलं, ज्याला आपण म्हणू गीता मुखर्जी आणि प्रमिला दंडवते वगैरे या सर्वांनी मिळून जेव्हा बिल सादर केलं, बिल ठेवलं,
त्या बिलामध्ये लक्षात असं आहे की SC आणि ST या स्त्रियांना आरक्षण आहे, पण OBC स्त्रियांना त्याच्यात आरक्षण नाही. त्यावेळेला शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू यादव या सर्वांनी बिहारमध्ये आणि संपूर्णतः संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. आणि उत्तर प्रदेशातले मुलायम सिंग यादवांची पार्टी समाजवादी यांनी वारंवार मुद्दा उपस्थित केला की कोट्यामध्ये कोटा तुम्ही आत्ताच द्या, नाहीतर आधीपासूनच असं आहे की संपूर्ण सगळीकडे आपल्याला खुल्या याच्यामध्ये खुलं आरक्षण जर जे काही आहे ते इव्हन स्त्री आणि पुरुषांमध्ये आपल्याला उच्चवर्गीयांनाच दिसतं, उच्चवर्णीयांना दिसतं. मग या ज्या उच्चवर्णीय किंवा उच्च जातीतले पुरुष आणि स्त्रिया आहे, तर तुमच्या लक्षात असं येईल की आज संसदेमध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये एक दलित, एक आदिवासी आणि 2 OBC एवढ्या स्त्रिया संसदेमध्ये तुम्हाला दिसतील. मग आता या दोन ज्या OBC आहेत त्या सुद्धा भाजपमध्ये, म्हणजे बाकीच्या कुठल्याही पक्षामध्ये सुद्धा OBC नाहीत. म्हणजे OBC आरक्षणाची कोट्याची किती गरज आहे खरं तर. त्याच्यामुळे जर अभ्यासकांचं विचारलं तर अगदी ख्रिस्तोफी जॅफ्रेलाट पासून ते निवेदिता मेनन पर्यंत, उमा चक्रवर्ती पासून ते लता प्रतिभा मधुकर पर्यंत सगळ्यांनी हा प्रश्न विचारला की OBC स्त्रिया या स्त्रिया नाहीत का? मग या स्त्रिया नाहीत का हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही कितीही संशोधन केलं, जोपर्यंत तुम्ही जातवार जनगणनाही करणार नाही आणि तुम्ही एकीकडे या 33% आरक्षणामध्ये OBC कोटाही देणार नाही, तर कसं होईल? आता मजा अशी आहे की कोटा विदिन कोटा या महिला आरक्षणामध्ये देण्यासाठी तयारी आणि मानसिकता अशी ज्या पक्षांची नव्हती तेही पक्ष आता तयार आहेत, कारण त्यांना भाजपलाही हरवायचं आहे. त्यांना भाजपाची ही जी रणनीती आहे ती आता मंजूर नाही. मग आता भाजपाने काय चाल खेळली? भाजपाने ही चाल खेळली की आम्ही महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतलं. सर्वांनी सांगितलं हो आमची मंजुरी आहे, पण सर्व स्त्री सदस्य सुद्धा जे आहेत संसदेमध्ये त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की आतमध्ये काय काय लिहिलेलं आहे. आतमध्ये त्यांनी हीच फसवेगिरी केली आणि 2039 मध्ये जर याच्यानंतर तो कायदा पारित होईल, मग त्याला नंतर लागू करण्यात येईल, म्हणजे ही संपूर्णतः थाप आहे. फक्त बिल मंजूर झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आज आता जर तुम्ही याच्या संदर्भातलं राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं तर राहुल गांधी म्हणाले की अशा पद्धतीने महिलांसोबत तर धोका केलाच, पण या बिलामध्ये आम्ही स्वतः काँग्रेस म्हणून जी पूर्वी चूक केली होती ती चूक न करता OBC महिलांना कोटा मिळावा, कोट्यामध्ये कोटा असावा अशी मागणी आम्ही करत आहोत आणि त्याच्या सोबतीने हे बिल आलं पाहिजे अशी मागणी, आणि जातवार जनगणना व्हावी अशी मागणी पण आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये येऊ लागली आहे. आणि आता आपल्या लक्षात आलंय की इंडिया असं म्हणून जे सगळे एकत्र आले होते त्या सर्व पक्षांनी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका घेतल्याशिवाय त्यांना तरणोपाय नाही. मग स्त्री ही मतदार आहे, स्त्रियांना मत देण्याचा अधिकार आहे, पण स्त्रियांना फसवून त्या मतदारांना उभं राहण्याचा मात्र अधिकार आणि त्यांच्या महिला राखीव ज्या जागा होत्या त्यांना त्या राखीव जागा देण्याचा अधिकार, OBC महिलांना राखीव जागा संसदेतल्या लोकसभेच्या या इलेक्शनच्या वेळेला द्यायचा अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे आणि तो अधिकार दिला नाही तोंडाला पानं पुसले. त्याच्यामुळे गणेशोत्सवातल्या सत्यनारायण कथा जशा फसव्या असतात, गणेशोत्सवामध्ये ज्या पद्धतीने लोकांची शुद्ध लुबाडणूक केली जाते आता, तशी गणेशोत्सवाच्या या सर्व कार्यक्रमांमध्ये महिला आरक्षण विधेयक बिल आणलं. माझ्या पप्पांनी गणपती आणला असं जे गाणं आहे तसं त्या प्रधानमंत्रींनी महिला विधेयक फसवेगिरीने आणलं, पण त्या महिला विधेयकामध्ये काहीच नाही ठेवलं आणि ती पूर्णपणे महिलांची शुद्ध फसवणूक केली आहे. हे अशा पद्धतीचं आपल्याला आता लोकांना सांगण्याची गरज आहे. म्हणून आज बहुजन संघटकवर जेव्हा तुम्ही मला बोलवलं राहुल, तेव्हा मी या विषयावर बोलायचं मंजूर केलं. मुळामध्ये असं आहे की 25 वर्षापासून हे बिल जे रखडलं त्यावेळेला लक्षात असं असेल की 73-74व्या घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला पंचायत राजमध्ये जेव्हा आरक्षण मिळालं त्यावेळेला जेव्हा कोट्यामध्ये कोटा जिथे आहे, म्हणजे जिथे SC ST OBC स्त्रिया उभ्या राहू शकल्या, तिथे आपल्याला दिसतं की तिथे आपल्याला असं दिसून येतं की आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे, पण हे आरक्षण संपूर्णतः पंचायत राजच्या काळामध्ये जे मिळालं त्याचा फायदा किमान करून घेता आला, पण आता हे जे आरक्षण आहे हे फसवेगिरी आहे.
आणि ह्याचा फायदा आपल्याला करून घेता येणार नाही, कारण मुळामध्ये काहीच नाहीये. मुळामध्ये एक संपूर्ण डमरू किंवा कमंडलू त्यांनी संपूर्ण वाजवलेला डमरू आहे आणि त्या कमंडलूमध्ये काही पाणी भरलेलं नाही. दरवेळेला यांचं राजकारण मंडल विरुद्ध कमंडलू राहिलेलं आहे आणि आता सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी एक डमरू वाजवून आणि रिकामा कमंडलू हातात देऊन सर्वांची अशी फसवणूक केली आहे. मी जया बच्चन यांचं भाषण ऐकत होते तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही कोण आहात किंवा आपण सगळे कोण आहोत महिलांना आरक्षण देणारे. मुळामध्ये समाजवादी आम्ही ज्या स्त्रिया आहोत, ज्या वेगवेगळ्या म्हणजे ज्या उच्च जातीतून आलेल्या आहोत, त्यांना तर सहजपणे मिळून जातात हो सीट्स आणि त्यांना सहजपणे उभं राहता येतं. पण इथे जी मागणी आहे आमची की SC ST OBC NT DNT मुस्लिम अल्पसंख्याक यांना त्याच्यामध्ये जागा मिळावी, ती जागा खरोखर आहे का? तर लक्षात घेण्यासारखं आहे की जे आरक्षण ओबीसीच्या नावावर द्यायचं की नाही द्यायचं हा पूर्णपणे अजूनही पेटता ठेवलाय प्रश्न. त्या ओबीसीच्या संदर्भातलं आकलन या देशामध्ये प्रधानमंत्र्यांना आहे का, गृहमंत्र्यांना आहे का, महिला बाल कल्याण विभागाला आहे का? आणि हा प्रश्न समाजवादी पक्षाच्या म्हणून जेव्हा जया बच्चन यांनी विचारला त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुमची वेळ संपली आहे. महुआ मोइत्रा यांनी सुद्धा अशा पद्धतीने खूप कडक भाष्य केलं आणि सांगितलं की अशा पद्धतीने जे बिल देण्यात आलंय त्या बिलाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आता कोटा विदिन कोटा मंजूर करून खरं तर हे बिल आता आणायला पाहिजे होतं. इलेक्शनच्या काळामध्ये हे बिल आणलं गेलं आहे, पण हे संपूर्णतः इथे स्त्रियांना आरक्षित जागा पण नाही आणि आरक्षित सीट पण नाही. त्याच्यामुळे संपूर्ण स्त्रियांनी या देशामध्ये विद्रोह केला पाहिजे आणि भाजपाच्या विरोधामध्ये आपलं मतदान करायला पाहिजे, कारण आज या पक्षांनी आपल्याला संपूर्णतः पानं पुसलेली आहे. आज खरोखर प्रधानमंत्री मोदी हा जो खेळ खेळतात आहेत, गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन महागाई आणि या सगळ्या याच्यावर आपली थट्टा चालवलेली आहे आणि स्मृती इराणी यांना महिलांचे कुठलेही हक्क माहिती नाहीत. त्या मणिपूरच्या प्रश्नावर एकदाही बोलल्या नाहीत. त्यांना मणिपूरला घडलेल्या भयंकर नरसंहारी आणि अशा बलात्कार आणि अशा घृणास्पद असं अमानुष घटनांच्या संदर्भामध्ये त्यांनी एकदाही निषेध व्यक्त केला नाही. इथे संपूर्णतः सरकार अगदी हाथरसची घटना असू दे, नाहीतर उत्तर प्रदेशामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये चिरडून टाकलं त्या मिश्राच्या मुलांनी किसानांना, तरीही त्यांनी भाष्य केलं नाही. त्यांनी भाष्य केलं नाही. जे 3 जवान आता मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल भाष्य केलं नाही. ते सेंट्रल व्हिस्टा बनवण्यामध्ये मशगूल राहिले, पण राष्ट्रपती भवनामध्ये राहणाऱ्या आदिवासी आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मू यांना संसदेमध्ये त्या दिवशी आमंत्रण सुद्धा दिले गेलेलं नव्हतं. अशा पद्धतीने जेव्हा सेंट्रल व्हिस्टाचं सुद्धा वास्तू शांत केली त्यांनी आणि इतक्या सगळ्या भगव्याधारी लोकांना बोलवलं, तेव्हाही मुर्मूजींना त्यांनी बोलवलं नाही. या सगळ्या गोष्टी बघता सरकार हे आदिवासी घुमंतू विमुक्त म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स, NT-DNT, ट्रान्सजेंडर, स्त्रिया, दलित, OBC सगळे वंचित घटक म्हणजे जवळपास 82% जनतेच्या विरोधात आहे. मग या 82% जनतेला सोशल मीडियावरूनच आपण सांगू शकतो असं घडतंय. गोदी मीडियाला अजूनही जाग नाही. गोदी मीडिया या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे एवढंच काय, BBC वर सुद्धा गणपतीच्या घाना मध्ये गणपती कसा आणला गेला आणि तिथे 18,000 हिंदू कसे झाले अशा प्रकारच्या BBC मराठीमध्ये न्यूज येतात आणि त्याच्यावर मी लिहिल्यानंतर त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली. तिथे लोकांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली जात नाही आणि त्या अशा धमक्या देणाऱ्या लोकांचे मेसेज फिल्टर केले जात नाहीत, पण जे लोकांना जागृती करणारे मेसेज आहेत, लोकांना त्यांना संपूर्णतः त्यांचे हक्क सांगणारे मेसेज आहेत, ते मात्र डिलीट केले जातात. आज मी जे बोलते आहे ते भाषण पण किती लोकांपर्यंत पोहोचेल मला माहिती नाही, पण बहुजन संघटक सबस्क्राईब करून तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्ही नक्कीच माझ्यासारख्यांची अनेकांची भाषणं ऐकू शकता. मगाशी प्रल्हाद लुलेकर सर इथे आहेत असं मला वाटलं होतं, वासुदेव नरांजे आहेत, पण जे कोणी आज ऐकत असतील त्यांनी मुख्यतः ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कारण हे सगळे महत्वाचे OBC नेते आहेत. यांनी ही मागणी लावून धरली पाहिजे की OBC स्त्रियांना
कोट्यामध्ये कोटा देणं, त्यांना ते आरक्षण देणं हे सरकारने केलं पाहिजे. महिला आरक्षण बिलाची जी संपूर्णतः एक वासला त्यांनी लावलेली आहे आणि बिल आणलं म्हणून एक संपूर्ण थाप मारलेली आहे. जसं आता बघा आम्ही तुमच्यासाठी 15 लाख रुपये टाकतो, तशाच पद्धतीची ही थाप आहे, ही मी सुरुवातीला सांगितलं. आता प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या या बिलाच्या संदर्भामध्ये नेमक्या गोष्टी काय घडलेल्या आहेत. 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने अगदी संसदेमध्ये सुद्धा हे आरक्षण मिळणं खूप महत्वाचं होतं. पण संसदेमध्ये हे आरक्षण मिळणं महत्वाचं असताना सुद्धा हे आरक्षण इतक्या काळापर्यंत मिळालं नाही. त्याला दोषी धरण्यात आलं ते नेहमी ओबीसी स्त्रियांना. आणि 33% बिल मंजूर झालं असं मागच्या वेळेला एक पूर्ण फतवा काढला होता, तेव्हा सगळ्या खासदार स्त्रिया आल्या होत्या एकत्र आणि संपूर्णतः त्यांनी विजय पण मनवला होता. पण जेव्हा कोटा विदिन कोटाची मागणी आली होती तेव्हा उच्च जातीतल्या उच्चवर्णीय असणाऱ्या जवळपास संसदेमधल्या मी म्हटलं तसं 4 सदस्य सोडल्या तर बाकी सर्वच जणी या उच्च जातीतून येतात. त्यांना सगळ्यांना कोटा विदिन कोटा ही मागणी मंजूर नव्हती. या मधल्या काळामध्ये असं घडलं की दलित स्त्रीवाद उभा राहिला. या मधल्या काळामध्ये असं घडलं की ओबीसी स्त्रियांनी माझ्यासारख्या असतील, वंदना महाजन असतील, संध्या नरे पवार असतील, या अशा सारख्या म्हणजे मी तर महाराष्ट्रातल्या सांगितल्या, किंवा सुषमा भड असतील, किंवा रेखा बारहाते असतील, शरयू तायवाडे असतील, संध्या सराटकर असतील, या अनेक स्त्रियांनी आज एक ओबीसी स्त्रियांचा, यामिनी चौधरी असतील, एक ओबीसी स्त्रियांचा आज संपूर्णतः तुम्हाला असं दिसेल की एक असा ग्रुप आहे आणि तो ग्रुप ते संघटन आहे आणि त्या संघटनेचा आज आवाज उठतोय. या ओबीसी स्त्रियांनी बहुजन स्त्रीवादाला म्हणजे जो फुले आंबेडकरी स्त्रीवाद आहे, या फुले आंबेडकरी स्त्रीवादाला मजबूत करणं सुरू केलं आणि त्यांनी एक पूर्ण वैचारिक अभिसरण चालवलं. हे वैचारिक अभिसरण सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, फातिमा शेख, मुक्ता साळवे, पंडिता रमाबाई त्या ख्रिश्चन झाल्या होत्या आणि त्यांना फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांनीच पुण्यामध्ये संरक्षण दिलं होतं, हे लक्षात घ्या. त्यांच्याबद्दल मी नंतर बोलेन. डॉक्टर रखमाबाई असतील, तानीबाई बिर्जे असतील, अशा अनेक सत्यशोधक आणि त्याच्यानंतरही अगदी ज्या सत्यशोधक स्त्रिया राहिलेल्या आहेत, या सर्व सत्यशोधक स्त्रियांचा इतिहास बघितला आणि त्याच्या आधी अगदी जिजाऊचा आणि जिजाऊच्या नंतर अहिल्याबाई होळकरांचा असा सगळा जो इतिहास बघितला तर आपल्या सगळ्या राण्या, आपल्या बहुजन नायिका यांनी संपूर्ण देशासाठी सांस्कृतिक एक आणि शैक्षणिक आणि एक संपूर्ण ज्ञानदानाचं आणि संसाधनांचं म्हणजे जलसंसाधन असेल अशा संपूर्ण वेगवेगळ्या संसाधनांचं लोकांना ते उपलब्ध होईल, त्यांना त्यांचं रिसोर्स डिस्ट्रीब्युशन होईल अशा भूमिका घेतलेल्या दिसतात. या राजकारणामध्येही अतिशय सक्रिय आणि अतिशय उत्तम पद्धतीने आपले मुद्दे रेटू शकणाऱ्या स्त्रिया राहिलेल्या आहेत आणि या स्त्रियांच्या वेळेला तशा पद्धतीने लोकशाही नव्हती. पण अहिल्याबाई होळकरांचं जर आपण राज्य बघितलं तर मी याचा संदर्भ याच्याकरता देते की मग कोटा विदिन कोटामध्ये जर आपण विचार करण्यासारखं आहे तर या देशातल्या संपूर्णतः सांस्कृतिक क्रांतीमध्ये योगदान बहुजन स्त्रीचं आहे, ओबीसी स्त्रीचं आहे. या देशातल्या सर्वात जास्त जर स्त्रिया म्हणजे मराठ्यांनी जर हा आग्रह सोडून दिला 96 कुळी आणि असा, तर या देशातल्या ज्या स्त्रिया ज्यांना शूद्र म्हणण्यात आलं किंवा जे राजे ज्यांना शूद्र म्हणण्यात आलं, शाहूंच्या बाबतीमध्ये वेदोक्त प्रकरण घडलं आणि शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्यात आला म्हणून काशीवरून गागाभट मागवण्यात आले, तर अशा पद्धतीने इथे त्यांना शूद्र म्हणून वागणूक देण्यात आली होती. असे सगळे शूद्र राजे आणि राण्या यांनी इतिहास घडवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे की खरंच आपली जी संपूर्ण ऐतिहासिक विरासत आहे तिथे राजकीय आपलं वैभव काय. तर ज्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या सशक्तपणे केल्या आणि त्याचं मॉडेल आपल्याजवळ काय मॉडेल आहे आपल्याजवळ, तर आपल्याजवळ आता अहिल्याबाई होळकरांना यांनी पुण्यश्लोक केलं. पण मी म्हणते की आजपासून जे कोणी माझं ऐकत असतील त्यांनी पण म्हणायला सुरुवात करा, त्या पुण्यश्लोक नव्हत्या, पेशव्यांनी त्यांना पुण्यश्लोक ठरवून टाकलं, त्या पाणी श्लोक होत्या. त्यांनी सगळीकडे पाण्याचे स्रोत उभे केले.
एक गाव एक पाणवठा चळवळ आपण आता अलीकडची म्हणजे फुल्यांच्या नंतरच्या 20व्या शतकातल्या काळात सुरुवातीच्या ज्या चळवळी राहिलेल्या आहेत विषमता निर्मूलनाच्या, तिथे डॉक्टर बाबा आढाव सारखे सत्यशोधक ती चळवळ सुरू करतात. समन्यायी पाणी वाटपाचं भारत पाटणकर बोलतात आणि या पाणी संसाधनाचं समन्यायी वाटपाचं आपलं ऐतिहासिक आपल्याजवळ वारसा आहे, तो आहे अहिल्याबाई होळकरांचा. चांदवडलाही तुम्ही गेला तर एक मोठी बारव आहे, सगळीकडे मोठमोठ्या बारवा, सगळीकडे मोठमोठ्या विहिरी, मोठे कुंड, मोठे पाण्याचे जलाशय, तलाव असे उभे अगदी इंदोर पर्यंत, जिथपर्यंत माळवा प्रांतात होळकरांचं राज्य होतं तिथे अहिल्याबाईंनी हे सगळं तयार केलं. त्यांनी दुसरी गोष्ट केली, त्यांनी मंदिरं बांधली असं सगळे म्हणतात, पण मंदिरांच्या अवतीभोवती येणारे सगळे प्रवासी, विविध जाती धर्माचे प्रवासी, या सर्वांना एकत्र राहण्याची सोय अशा धर्मशाळा केल्या. हे जे पाणवठे होते तिथे कुठेही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा भेदभाव नव्हता, सर्वांसाठी ते एकच पाणवठा सर्वांसाठी खुला होता. असे जे हमामखाने, जे न्हाणी घरं बांधलेले आहेत ते सर्वांसाठी होते, म्हणजे सर्व लोकांसाठी सर्व समान संधी मिळेल अशा पद्धतीचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. मग ह्या ज्या वेळेला त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न येतो किंवा कोट्यामध्ये कोटा टाकत असताना NT-DNT असतील आणि बाकी ओबीसी असतील, SC-ST असतील, या सर्वांचा जर आपण विचार केला तर यांनी देशाला एक संपूर्णतः सांस्कृतिक संचित दिलेलं आहे. मला तुम्ही दाखवा एका तरी ब्राह्मणांनी अशा पद्धतीने सर्वांसाठी एक विहीर खुली केली. म्हणजे ब्राह्मण संत जरी होते एकनाथ, तर ते जाऊन शूद्राचा स्पर्श झाला की जाऊन 3दा आंघोळ करायचे, म्हणजे त्यांना नदीवर आंघोळ करण्याचं स्वातंत्र्य होतं पण शूद्राला नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये संपूर्णतः शूद्र समाजातून, ज्यांना शूद्र म्हटलं गेलंय, त्यांच्यातूनच संपूर्णतः राजकीय इच्छाशक्ती आणि अशा पद्धतीने एक सत्यशोधक भूमिका घेऊन रिडिस्ट्रीब्युशन, जे डिस्ट्रीब्युशन अधिक जातीच्या आधारावर होत होतं ते डिस्ट्रीब्युशन थांबवून सर्वांसाठी हे संसाधन खुली करणे, रिडिस्ट्रीब्युशन देणं, त्यांना रेकग्निशन देणं आणि त्यांना रिप्रेझेंटेशन देणं. म्हणजे होळकरांनी आपल्या सुनेला रिप्रेझेंट केलं, त्यांनी सतीप्रथा बंद केली आणि ही जे प्रतिनिधित्व दिलं, या प्रतिनिधित्वाच्या आधारे आपल्या लक्षात असं येतं की अहिल्याबाई पण आपल्या सुनेला सांगतात तू सती जाऊ नको आणि तिला पुढची गादी दिली जाते. म्हणजे आपल्याकडे अशा पद्धतीने इनहेरिटन्स हे सुनेकडून सुनेकडे जाऊ शकतं, अशा प्रकारची उदाहरण आहेत. डॉक्टर रखमाबाईंचं उदाहरण आहे. आज जर राजकीय दृष्ट्या आपण म्हणतो व्हॉट इज द रोल ऑफ लेजिस्लेटर्स, लेजिस्लेटरचा रोल काय आहे, तर लेजिस्लेटिव्ह बिल आणतात. ते बिल आल्यानंतर संसदेमध्ये किंवा अगदी विधानसभेमध्ये खाली पारित झाल्यानंतर, परिषदेत पारित झाल्यानंतर आपण त्याच्यावर कायदा आणू शकतो. काही राज्याच्या संदर्भातले कायदे असतात, पण पूर्ण केंद्रीय कायदे जे आहेत ते केंद्रीय बिल आल्यानंतर त्याच्यावर कायदा त्याच्यानंतर होतो. हे जे बिल आहेत, हे ह्या बिलांमध्ये संशोधित बिल करण्यासाठी, म्हणजे हे कायदे आणण्यासाठी ज्या लढाया लढायच्या असतात त्या चळवळी लढतात, त्याच्याबद्दलची मागणी करतात. म्हणून आपली मागणी ही महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात, महिला आरक्षण तर हवंच, पण महिला आरक्षणामध्ये कोटा विदिन कोटा असावा अशी आपली कायम मागणी राहिलेली आहे. मग आता अशी मागणी करून आपण जे बिल आणतो, तुम्ही विचार करा, ज्या वेळेला संविधान आपल्या हातात नव्हतं त्यावेळेला, म्हणजे हा 1882चा काळ आहे, 1880 ते 82च्या काळामध्ये एकीकडे आनंदीबाई जोशी डॉक्टर होतात अमेरिकेत जाऊन आणि त्यांना इथून नवरा रिमोट कंट्रोलनी म्हणतो की तू तिथे साडीच नेसली पाहिजे. त्या आजारी पडतात, त्यांना टीबी होतो, त्या इथे येतात आणि नवऱ्याच्या म्हणजे पारिवारिक हिंसेच्या, कौटुंबिक हिंसेच्या बळी ठरतात पहिल्या आणि त्या प्रॅक्टिस करू शकत नाही. पण तरी सुद्धा इतिहासामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी हे पहिलं नाव पहिल्या महिला डॉक्टर म्हणून सर्वांनी, म्हणजे पूर्ण देशभरातल्या लोकांनी, संशोधकांनी माझ्याशी वाद घातली. आता प्रश्न असा आहे की प्रॅक्टिसिंग पहिली डॉक्टर कोण होती, मग ती कादंबिनी गांगुली होती की रखमाबाई सावे होत्या याच्यावर, किंवा मुथुलक्ष्मी रेड्डी होत्या, याच्याबद्दलचे वाद आहेत. वाद असले तरी सुद्धा आपण लक्षात घेऊ की हा 1880 ते 1882 हा काळ, ज्या वेळेला डॉक्टर रखमाबाई आधीच, कारण त्यांना ऍडमिशन मिळाली होती, त्या प्रचंड हुशार होत्या, त्या डॉक्टरी करायला जाणार होत्या,
त्यांच्या नवऱ्याने सांगितलं की तू आता माझ्या बरोबर, तुझं लहानपणी लग्न झालेलं आहे आणि तुला आता माझ्या बरोबर यावं लागेल, आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट याच्या खाली त्यांनी, म्हणजे त्या नवरा असल्यामुळे माझा तुझ्यावर अधिकार आहे. त्या म्हणाल्या की इतक्या लहानपणी लग्न करण्यात आलं, त्यावेळेला बालविवाह होत, लहानपणी लग्न करण्यात आलं, मला तू माहिती सुद्धा नाही, मी तुझ्यासोबत कधीच राहिलेले पण नाही, पण मला तुझ्यासोबत यायचं नाहीये, मला पुढे शिकायचंय आणि मला अशा पद्धतीने ज्या माणसाला मी ओळखत नाही त्याच्यासोबत संसार करायचा नाही, असं म्हटल्यानंतर मग त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. तेव्हा त्यांनी या रेस्टिट्यूशन म्हणजे कॉन्ज्युगल राईट याच्याबद्दल एक आवाज उठवला. आणि या म्हणजे विवाह जर केला असेल तर पतीचा पूर्णपणे पत्नीवर अधिकार याच्या विरोधामध्ये त्यांनी बिल सादर केलं. आज आपण म्हणतोय लेजिस्लेटिव्ह कोण आहेत, जे निवडून आलेले आहेत ते बिल सादर करतात. मग बिल सादर केल्यानंतर त्याच्यानंतर कायदा होतो. संमती वयाचा कायदा येण्यासाठी रखमाबाईंची ही जी घटना आहे, ही जी त्यांनी केस दाखल केली, या केसचा उल्लेख केला जातो. रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट ह्याच्या संदर्भात आलेलं बिल आणि त्याच्यानंतर आलेला संमती वयाचा कायदा, आणि टिळकांनी 10 वर्ष हे अल्पवयीन ठेवलेलं वय, याला पूर्णपणे संपूर्णतः एक आव्हान देत जेव्हा डॉक्टर रखमाबाई उभ्या राहतात, तेव्हा या देशामध्ये पहिला बालविवाहाच्या विरोधातला पण आणि संमती वयाचा कायदा पण, आणि त्या मुलीला, पत्नीला पती जबरदस्तीने घेऊन जात नाही असा कायदा आपल्या इथे बाकीचे अन्य कायदे म्हणजे संविधान येण्याआधी 1882 मध्ये डॉक्टर रखमाबाई आणतात. म्हणजे ही किती मोठी राजकीय घटना आहे. अशा राजकीय घटना किंवा शिक्षणाचा अधिकार, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांनी ज्या पद्धतीने आपल्याला अधिकार दिला, त्यावेळेला अशा पद्धतीने शिक्षणाचं बिल येणं, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आहे अशा पद्धतीने म्हटलं जाणं, आणि त्याच्या आधारावर, कायद्याच्या आधारावर स्त्रियांना शिक्षण मिळणं, हे सुरू व्हायच्या आधी या दोघांनी संपूर्णतः पहल घेतली, आणि त्याच्यानंतर मग सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आहे हे बिल आलं. पण तरी सुद्धा शिक्षण हा मूलभूत अधिकार की हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ह्या वादामध्ये कायम अडकून राहण्यात आलं. मग आपल्याला माहितीये राईट टू एज्युकेशन बिल आणि या सगळ्याचा एक वेगळा प्रवास आहे. तिथे मी आता याच्याकरता जात नाही, मी तुम्हाला याच्याकरता सांगते की बहुजन स्त्रिया आणि बहुजन पुरुष हे जे महानायक आणि महानायिका झाल्या, यांनी या देशामध्ये प्रगतीशील बिल आणलेत, कायदे आणलेत. आपण अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जाऊया. शाहूंनी जो आरक्षणाचं जे बिल आणलं आणि आरक्षणाचा कायदा आणला आणि आपल्या प्रोव्हिन्समध्ये जो राबवला आणि तिथं राबवून जवळ 50% आरक्षण दिलं, हे जे आहे ह्या पद्धतीच्या घटना आणि गोष्टी जर बहुजनांनी केलेल्या आहेत, त्या बहुजनांना राजकारणातून, त्या ओबीसींना राजकारणातून हाकलणं, त्या स्त्रियांना राजकारणातून हाकलणं, ज्या स्त्रियांनी हे करून दाखवलंय. ताराबाई शिंदे जेव्हा म्हणते की स्त्री पुरुष तुलनेमध्ये, त्यावेळेला ती संपूर्णतः जेंडरचं वास्तव त्या काळामध्ये उभी करते, आणि ते जेंडरचं वास्तव आज जेव्हा ट्रान्सजेंडरचं बिल येतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की ताराबाई शिंदेंनी त्यांच्या निबंधामध्ये असे अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. स्त्री पुरुषांची तुलना करून त्या सांगतात की कसं काय तुम्ही कुठल्या तरी एका लिंगाला वरचं ठरवता. म्हणजे एकीकडे सीमांत बुवा संपूर्ण जगामध्ये फेमस होते आणि ती म्हणते की आम्हाला सेकंड सेक्स म्हणजे दुय्यम मानलं गेलं, पण आम्ही कोण ठरवतं हे की प्रथम कोण, दुय्यम कोण, तिय्यम कोण. आज आपल्याला लक्षात असं येईल की ट्रान्सजेंडर जेव्हा बोलतात आहेत, LGBT समूह बोलतात आहे, तेव्हा हाच प्रश्न ते उपस्थित करतात. ते म्हणतात कोण ठरवतं, पहिलं कोण, दुसरं कोण, तिसरं कोण. या देशातल्या या बहुजन समाजातून एक राजकीय क्रीम जे आहे ते आपल्याला अगदी जिजाऊपासून ते ताराराणीपासून ते चांदबिबी पासून ते आपल्याला अहिल्या होळकरांपासून दिसतं. आणि हे जे आहे हे या संपूर्णतः हे जे आपल्या हातामध्ये असणारी ही जी विरासत आहे, मग त्याच्यामध्ये नंतर आपण जर आपण पूर्ण देशाचं बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आदिवासी स्त्रिया दिसतात, फुलो जानो दिसतात, आपल्याला राणी दुर्गावती दिसते, आपल्याला राणी कमलापती दिसते. यांनी जे राज्य केलेलं आहे या राज्यामध्ये समन्यायी गोष्टी व्हाव्यात म्हणून या स्त्रिया झटलेल्या आपल्याला दिसतात. आपल्याला अशा पद्धतीने रझिया सुलतान दिसते की जिनी संपूर्णतः आपण म्हणतो की इकडे आपल्याकडे पूर्णतः आफ्रो अमेरिकन होईपर्यंतची लढाई नाही, आपल्याकडे इतका मोठ्या प्रमाणावर रंगभेद नाही कारण आपण सगळेच काळे आहोत, पण
ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये वंशच्या वंश नष्ट करून त्यांना संपूर्णतः गुलाम बनवण्यात आलं. आज ती आफ्रो अमेरिकन लढाई जी पूर्वी अश्वेतांची किंवा कलर पीपल म्हणूनची लढाई जी झाली, त्या लढाईचा जर आपण आपल्या देशातला मागोवा घेतला तर रझिया सुलतानानी एका गुलाम जो पूर्णपणे अश्वेत होता त्या अशा गुलामासोबत लग्न केलं. तर अशा घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यांनी सुतोवाच केलेला आहे. आपल्या देशामध्ये अनेक ट्रान्सजेंडर हे वेगवेगळ्या पदांवर होते आणि त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पदांवर अतिशय मोठी कामगिरी केली आहे. मला पुराण कथांमध्ये जायचं नाही, त्याच्यामुळे मी शिखंडीचा दाखला देणार नाही, पण मला अकबराचा काळ बघूया आणि सगळ्या मुस्लिम बादशहांचा काळ बघूया, शिवाजी राजांचा काळ बघूया. याच्यामध्ये ट्रान्सजेंडर्सना खूप महत्वाचं स्थान होतं. आज जेव्हा ट्रान्सजेंडर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल किंवा वेगवेगळ्या पक्षांमध्ये आघाडीवर येऊन स्वतः आपल्या सीट मागत आहेत, त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्या म्हणतात आहेत की आम्ही आज ही लढाई लढणार आहोत. तर त्यांचं राजकीय अस्तित्व ज्या तयार करतात आहेत ते राजकीय अस्तित्व तेव्हाच तयार होऊ शकतं जेव्हा महिलांना आरक्षण मिळेल आणि या महिलांच्या आरक्षणामध्ये या ट्रान्स समुदायांना आरक्षण मिळेल. मी ही जी सगळी फोड करून सांगते ती किती तुम्हाला एकमेकांशी संलग्न करून कशा पद्धतीने त्याचा समन्वय तुम्हाला साधता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. कारण हे खूप महत्वाचं आहे की या महिला आरक्षण विधेयकाच्या फसवेगिरीला समजून घ्यायचं असेल तर किती समूहांची त्यांनी फसगत केली आहे हे समजलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त फसगत केली आहे ते म्हणजे ओबीसी महिलांची. आणि या ओबीसी महिला या संपूर्ण जर आपण महिलांचं लोकसंख्या ठरवली तर त्यांच्या त्या लोकसंख्येमध्ये महिला लोकसंख्येमध्ये जर जनगणना केली तर ओबीसी महिला या 52% वरती आहे. जसं 52% वरतीच्या ओबीसींना 27% पानं पुसली गेली आणि त्यांना आरक्षण दिलं गेलं, तशाच पद्धतीने ओबीसी महिलांनी राजकारणात येऊ नये असं घडतंय. आता मी राजकारण्यांना काही प्रश्न विचारते. मुळामध्ये आज सगळे राजकारणी, मग ते सीपीआय एमएल असू दे, सीपीआय एम असू दे, सीपीएम असू दे, म्हणजे डाव्या आघाड्या झाल्या, मग त्या संपूर्णतः आज वंचित बहुजन आघाडी असू दे किंवा कितीही दलित पक्ष असू दे, मायावतींचा पक्ष बसपा असू दे किंवा आपण समाजवादी पक्ष असू दे, या सर्वांमध्ये आपल्याला लक्षात असं आहे की खरोखर किती जातीच्या आधारावर आपण महिलांना सीट दिल्या. आपण तिथे आरक्षण मागू, एक लालू सोडला किंवा आपण तामिळनाडूमध्ये स्टालिनचं बघितलं तर तिथे सोडलं, जिथे पेरियारच्या विचारधारेने प्रेरित आहे आणि करुणानिधींचा मुलगा किंवा त्यांचा पुत्र म्हणून उदयनिधी स्टालिन येतो आणि एक संपूर्णतः एक मोठं स्टेटमेंट करून जातो की सनातन धर्माला डेंग्यू मलेरिया सारखं नष्ट केलं पाहिजे. हे स्टेटमेंट राजकीय मंचावरून होतं आणि त्याला साथ देणाऱ्या ज्या कोणी स्त्रिया असतील या स्त्रियांना या राजकीय याच्यामध्ये आरक्षणामध्ये स्थान मिळालं पाहिजे. कारण धर्मांध म्हणून सगळेच जण म्हणजे बीजेपी सगळेजण स्त्रियांना कोणत्या स्त्रियांना बदलतायत. आपल्याकडचे सगळे डावे पुरोगामी सगळेजण माझ्याशी बोलताना म्हणतात अगं लता त्या सर्व ओबीसी स्त्रिया या देवाधर्माच्या नादी लागलेल्या आहेत. मग मी त्यांना म्हणते की आमच्यासारख्या ओबीसी स्त्रिया दिसत नाही का तुम्ही पण म्हणता तर तुमच्याकडचे प्रतिनिधित्व 3% असेल. पण ज्या ओबीसी स्त्रिया आज भांडतात आहे, लढतात आहेत, ज्या पुरोगामी मंचांवर आहेत, ज्या पुरोगामी नेतृत्व म्हणून पुढे आहेत, त्या ओबीसी स्त्रिया ज्या डॉक्टर आहेत, वैज्ञानिक आहेत, ज्या संपूर्णतः समाजशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी स्वतःच्या सगळ्या आयुष्याला वेगळं वळण देऊन एक सत्यशोधकी विचारधारेतून ज्या ताऊन सुलाकून बाहेर आलेल्या आहेत, अशा स्त्रिया तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला रेखा ठाकूर दिसत नाही का? मग तुम्हाला अशा पद्धतीने ज्या स्त्रिया आहेत त्या दिसत नसतील तर त्या स्त्रियांचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना राजकारणात यावं लागेल. मग त्यांना राजकारणात यावं लागेल तर त्यांना कोटा विधीन कोटा लागेल ना. कोटा विधीन कोटा याच्याकरता लागेल की आम्हाला माहितीये की ज्या राजकारणात पूर्वीपासून राहिल्या त्यांच्या घरच्यांना तुम्ही सीट द्याल किंवा ज्या राजकारणात राहिल्या त्यांना बघा या त्यांना कळतं राजकारण असं म्हणून तुम्ही त्यांना संधी द्याल. मला एक मुलगी भेटली किस्किंदा नावाची, ती फक्त 3री पास आहे, पण तिला मोदींसारखं भविष्य आहे का? नाही. पण तिने 2500 महिला बचत गट तयार केले. ती म्हणते की मी बीड मराठवाड्यामधून मी इलेक्शन लढेल
मला लढायचंय आणि मला माझ्या ओबीसी समुदायातल्या स्त्रिया ज्यांना घरात बसवलं जातं, त्या फक्त शेती करतात, या सर्व स्त्रिया ज्या आहेत मजुरी करतात, त्या मजुरी करणाऱ्या स्त्रियांचं मला प्रतिनिधित्व करायचं. ही कशी येऊ शकते? जर तिला ओबीसी कोट्यातून कोटा मिळाला तरच अशा स्त्रिया आज येऊ शकतात की नाही राजकारणात. आणि त्यांनी यावं, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका बंद, तिथेही संपूर्णपणे अक्षरशः होळी काय आता गणेशोत्सवातही बोंबा मारा अशा पद्धतीची स्थिती आलेली आहे. या सगळ्या काळामध्ये तुम्ही आरक्षण या गोष्टीशी अशा पद्धतीने खेळता आणि विशेषतः महिला आरक्षण या शब्दाशी अशा पद्धतीने खेळता, तेव्हा सरकारची नियत काय आहे, त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची प्रकृती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हा संपूर्ण ब्राह्मणवादी आणि मनुवादी हा मनुस्मृती आधारित खेळ आहे की शूद्रांना हलवायचं, खेळत ठेवायचं आणि त्यांना मांजरा उंदराचा खेळ करत करत त्यांना प्रत्येक वेळेला बजरंग दल, नंतर कुठल्या तरी कलावती बाई असेल किंवा कुठली ती अपर्णा रामतीर्थकर त्यात गेल्या पण त्यांच्या नादाला लावायचं, मग कुठल्याही बापू बाबा बुवांच्या नादाला लावायचं आणि अथर्व शीर्ष म्हणत भिडेवाड्यासमोर दगडूशेठ हलवायाच्या समोर ठेवायचं. आता मी त्या लोकांना प्रश्न विचारला की या बहुजन आहेत हे तुम्हाला कसं कळलं? एखादी स्मिता आपटे नावाची बाई एक पोस्ट टाकते, आम्ही बायका ब्राह्मण बायका असं बसणारच नाही, या सर्व बायका ज्या बसल्यात त्या मूर्ख आहे, आम्हाला वेळच नाही, आम्ही आमच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊ आणि त्यांना परदेशात पाठवण्यासाठी तयार करू आणि अशा पद्धतीने अथर्व शीर्ष म्हणत इतका वेळ घालवणं आम्हाला ब्राह्मण बायकांना जमणार नाही असं तिने टाकल्याबरोबर सगळ्यांनी म्हणजे अगदी आपल्याकडच्या सगळ्या डाव्या पुरोगाम्यांनी अगदी कोणी जे कोणी बोलतात आहेत ते सगळ्यांनी असं म्हटलं की ह्या सर्व बहुजन बायका. मी म्हटलं ह्या बहुजन बायका आहेत याचा आधार काय आहे, याचा आधार कार्ड काय आहे, याचा मापदंड काय आहे, तर कोणीच त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. म्हणजे याचा मापदंड तुमच्याकडे नाही, जर नाहीये तर मग मी म्हटलं की ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय ना की ह्या सर्व बहुजन स्त्रिया होत्या ज्या अथर्व शीर्ष म्हणत होत्या, मग आपण असं करू की तिथे अशा पद्धतीचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे जाऊन आपण उभं राहू आणि फॉर्म भरून टाकू, आपल्यासाठी फारच सोयीचं. वेगवेगळ्या जातीच्या बायका या अथर्व शीर्ष म्हणायला येतात आहे आणि ब्राह्मण जातीच्या बायका इतक्या हुशार आहेत की त्यांनी मुलांना घडवायचं ठरवलंय आणि त्यांनी आतमध्ये ठेवलंय. बरं यांनी काय केलंय की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अथर्व शीर्ष लावलेलं आहे, म्हणजे अथर्व शीर्ष हे करून तुम्ही MA किंवा MA लेवलचं सर्टिफिकेट घेऊ शकता म्हणून म्हणजे असंख्य लोक अथर्व शीर्ष म्हणजे संविधान वाचायच्या ऐवजी अथर्व शीर्ष वाचतील. दगडूशेठ हलवायाच्याकडे पूर्ण तोंड करून बसायचं आणि पाठ करून बसायचं भिडेवाड्याकडे, जिथे महात्मा ज्योतिबा फुल्यांची आणि सावित्रीबाई फुल्यांची पहिली शाळा जी आपली शाळा आहे, ती आपली शाळा वाचवण्यासाठी मात्र आपण पुढे यायचं नाही, आपण संविधान वाचायचं नाही, सार्वजनिक सत्यशोध धर्म म्हणजे पुस्तिका वाचायची नाही. आपल्या सत्यशोधक समाजाला आज 150 वर्ष पूर्ण झाले, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल लोकांमध्ये वाच्यता करायची नाही, त्याच्याबद्दल बहुजन समाजामध्ये साक्षरता निर्माण करायची नाही, या बहुजन समाजाला त्याच्याबद्दल कुठली पुस्तिका किंवा पुस्तकं द्यायची नाही, पण अथर्व शीर्ष मात्र भेट द्यायचं. हे जे चाललेलं आहे राजकारण, मग या बहुजन स्त्रियांना काय जाणवं देणार आहेत ते तर ब्राह्मण स्त्रियांनाही त्यांनी दिलं नाही, मुंज करतो म्हणाले पण त्यांना काही जाणवं दिलं नाही. म्हणजे ह्या ज्या संपूर्ण बहुजानवी खरंच बहुजानवी यांनी तयार केली आहेत का की बहुजन स्त्री पुरुषांना देणारी. एकीकडे अशा पद्धतीने तुम्ही अथर्व शीर्ष म्हटलं तर तुमच्यावरचं विघ्नहर्ता संपूर्णतः संकट काढून टाकेल असं म्हणायचं, आणि दुसरीकडे सर्व झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये सत्यनारायणाच्या कथा घालत पुन्हा तेच ब्राह्मणाची कथा ऐकवायची की एक बिचारा गरीब ब्राह्मण होता, म्हणजे गरीब आहे ब्राह्मण, गरीब आहे हे डोक्यात भिनवायचं, ते गरिबांच्या डोक्यात भिनवायचं. झोपडपट्टीतलं आता माझ्या इथेच खाली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आज पूर्ण दिवसभर ती कथा चालली होती आणि तो गरीब बिचारा ब्राह्मण कसा होता, त्याला संपूर्णतः खारका बदामा सगळे सुकामेवापासून सगळा सुका शिधा देण्यापर्यंत सर्व द्या. पेट्रोल महाग झालं तरी फरक पडत नाही, रेशन अन्न महाग झालं तरी फरक पडत नाही, यांच्या घरामध्ये फळं येतच राहतील, यांच्या घरामध्ये खारका बदामा येतच राहतील, हे सेंट्रल विस्टा पण बांधतील आणि मोदीचंही घर बनेल, शहाचंही घर बनेल, निर्मला सीतारामनला तर कांदा लसूण पण चालतच नाही, म्हणजे इथे शेतकरी मरतील आणि हे आपल्या जीवावर मस्तपैकी राज्य करतील. आपल्याला बळीराजा जागवावा लागणार आहे या 2024च्या इलेक्शनच्या निमित्ताने, आणि तशाच आपल्याला या गणराण्या जागवाव्या लागतील. ह्या गणाधिपतीमध्ये हे जे अधिपती गणपती ज्या होत्या त्या स्त्रिया सुद्धा होत्या, या निवृत्ती होत्या, या आदिम स्त्रिया होत्या, या सिंधू संस्कृतीमधल्या अतिशय प्रभावी अशा मातृसत्ताक किंवा मातृप्रधान समाजातल्या या ज्या गणराण्या आहेत त्यांना आपल्याला जाग करावं लागेल. आपल्याला या बळीराजाला जाग करावं लागेल आणि सांगावं लागेल की ही जी सगळी थोतांड चालली आहेत, तर आजच्या काळामध्ये या महिला आरक्षण विधेयकाचं आणि पूर्णपणे
राज्यामध्ये ओबीसींना तोंडाला पानं पुसण्याचं जे राजकारण आहे हे सगळं एकत्र आहे बायांनो, एकत्र आहे पुरुषांनो. म्हणून तुमच्या मंचावर सुद्धा एखादी लता प्रमा आणली, एखादी वंदना महाजन आणली, एखादी किष्किंधा आणली तर 2 एक स्त्रिया आणि एक सावित्रीबाईंचा फोटो. म्हणजे फातिमा शेखचा सुद्धा फोटो नाही तिथे, तिथे मुक्ता साळवेचा फोटो नाही, तिथे ताराबाई शिंदे नाही. तुमच्या याच्यातूनच जर डॉक्टर रखमाबाईंचा फोटो नाही, तानीबाई बिर्जेंचा फोटो नाही, अगदी नंतरच्या काळामध्ये अगदी नलिनी लडकेंपर्यंत असणाऱ्या सत्यशोधक स्त्रियांची विरासत तुमच्याकडे नाही, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती नाही, असं ओबीसी पुरुषांनीही करता कामा नये. तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल, तुमच्या पूर्ण घरातल्या जर ओबीसी स्त्रिया राजकारणात आल्या पाहिजे असं वाटत असेल तर फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही, आपल्या स्वतःच्या मंचावर सुद्धा 33% स्त्रिया आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी ओबीसी पुरुष नेत्यांची पण आहे. महानायक प्रत्येक ठिकाणी मी जाते तेव्हा महापुरुष म्हणतात, सावित्रीबाईंच्या फोटोला हार घालताना म्हणतात आता चला सगळेजण आपण सगळ्या महापुरुषांना हार घालूया. म्हणजे तुम्ही सावित्रीबाईंना पण महापुरुष म्हणून लेखता. मुळामध्ये तुम्ही कधी फुल्यांच्या ग्रंथांचं वाचन केलेलं आहे का? फुल्यांच्या ग्रंथाचं वाचन केलं तर सर्व स्त्री पुरुष हो असा आदरार्थी ते उल्लेख करतात. ते आदरार्थी स्त्रियांचा उल्लेख केल्याशिवाय महात्मा ज्योतिराव फुलेंचं कुठलंही भाषण सुरू होत नव्हतं. हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? आपण जर आपण म्हणत असू की मी फुलेवादी आहे, मी शाहूवादी आहे, मी पेरियारवादी आहे, मी आंबेडकरवादी आहे, तर आपल्याला संपूर्णतः आपल्या भाषणामध्ये, आपल्या भाषेमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या मंचावरती आपण खरोखरच महिलांना आरक्षण देतोय की नाही, आपण त्यांना बरोबरीने वागवतोय की नाही. एक ओबीसी नेते आहेत, त्यांना अजूनपर्यंत कळत नाही की आपण ओबीसी स्त्रिया ज्या कोणी अभ्यासक आहेत, समजा त्यांचा अभ्यास कमी पडला तर आपण त्यांना सांभाळून घ्यावं असं नाही, ते जाहीरपणे त्या स्त्रीचं विच्छेदन करतात. ते असं म्हणत नाही की आपल्या याच्यामध्ये ओबीसी स्त्रियांना कदाचित म्हणजे त्या स्त्रीचं चुकलं असेल असं नाही, पण विच्छेदन करण्याची इतकी अशी सवय लागली आहे की बरोबर ओबीसी स्त्रियांचं विच्छेदन करायचं पण ओबीसी पुरुषांचं विच्छेदन नाही करायचं. आज या देशामध्ये एका मुस्लिम माणसावर ज्या पद्धतीने तोंडसूक घेऊन एक सांसद बोलतो, आपण सर्व ओबीसींनी स्टेटमेंट काढायला पाहिजे, ओबीसी स्त्रियांनी स्टेटमेंट काढायला पाहिजे. अशा पद्धतीने कुठल्याही समाजाची मानहानी करत आणि संपूर्ण संसदेचा सन्मान त्यांनी घालवलेला आहे आणि हा जो संसदेचा सन्मान घालवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आपण निषेध केला पाहिजे, जाहीर निषेध केला पाहिजे. आपण सर्वांनी आपले राजकीय अजेंडे तयार केले पाहिजे. आपल्याला त्यांनी जर असं वापरलं असेल आणि आपली फसवेगिरी केली असेल तर आपल्याला रस्त्यावर येऊन या फसवेगिरीच्या विरोधामध्ये सगळ्या महिलांना आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला मंडल आयोगाचं म्हणजे अंमलबजावणी जाहीर केली की मंडळ आयोगाची अंमलबजावणी होईल व्हीपी सिंगांनी, त्यावेळेला अनेक तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी स्वतःला जाळून घेण्याच्या धमक्या दिल्या. जाळून घेतलं राजीव गोस्वामीने. नंतर त्याला कळलं की अरे आपण पण ओबीसी मधून येतो आणि आपल्यासाठी हे बिल होतं. तर अशा प्रकारचे लोक होतेच. पण अजून एक मोर्चा निघाला होता. तो मोर्चा होता वैद्यकीय कॉलेज मधल्या, एम्स मधल्या ज्या डॉक्टर बनणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांचा. आणि त्या रस्त्यावर येऊन या उच्च शिक्षित होणाऱ्या स्त्रियांनी असं म्हटलं की आम्हाला अशा पद्धतीचं जर आरक्षण आलं तर आमच्या नवऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि अशा पद्धतीने आम्हाला असे नवरे नकोत आणि आम्हाला त्यांच्या नोकऱ्या घालवणाऱ्या अशा पद्धतीचे जे बिल आहेत किंवा अशा पद्धतीचे जे फतवे आहेत त्याच्या विरोधामध्ये त्यांनी घोषणा दिल्या होत्या आणि मंडल आयोगाच्या विरोधामध्ये निदर्शनं केली होती. आता असं लक्षात घ्या की उच्चवर्णीय समाजातल्या राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या स्त्रियांमध्ये 2 किंवा 3% स्त्रिया या ओबीसी, एससी, एसटी या प्रवर्गातील किंवा एनटीडीएनटी किंवा जे अल्पसंख्य आहेत ज्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळतं यांच्या बाजूनी उभ्या राहणाऱ्या 2 किंवा 3% उच्चवर्णीय स्त्रिया असतील वेगवेगळ्या पक्षातल्या. बाकी उच्चवर्णीय स्त्रिया या स्मृती इराणी सारख्या असणार आहेत, निर्मला सीतारामन सारख्या असणार आहेत. तेव्हा लक्षात घ्या की त्या आपल्या बाजूनी उभ्या राहणार नाहीत. म्हणून ओबीसी स्त्रियांना आपली लढाई स्वतः रस्त्यावर येऊन लढावी लागणार आहे. या संपूर्ण आरक्षणाचा विचार करावा लागणार आहे आणि या महिला आरक्षण विधेयकामध्ये ही फक्त महिलांची फसवेगिरी नाही तर ही ओबीसी महिलांची फसवेगिरी आहे. हे लक्षात घ्या. राष्ट्रीय ओबीसी महिला आघाडी या देशामध्ये आहे, ती नागपुरात स्थापन झाली.
तर त्यांनी किमान याच्याबद्दलचा एक मोठा मोर्चा आयोजित केला पाहिजे. मी जे साथीदार माझे ओबीसी साथीदार मुंबईत आहेत त्यांना पण मी विनंती करेल की आपण सर्वांनी मिळून रस्त्यावर निघूया. एक संपूर्ण या सरकारच्या विरोधामध्ये रिपोर्ट कार्ड बनलं पाहिजे. ते आरोपपत्र आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी विधेयक आणलं, पण विधेयकाच्या नावानी आमच्या डोक्यावर खापर फोडलं. आम्हाला आमच्या डोक्यावर अशा पद्धतीचं नारळ फोडलं की आम्हाला जखमा झाल्या. असा जो संपूर्ण खोखलेपणा, अशा पद्धतीने जो संपूर्ण फसवेगिरी या आरक्षणाच्या, महिला आरक्षणाच्या नावावर करण्यात आली आहे, त्याचा मी पुन्हा एकदा इथे निषेध करते आणि सर्व ओबीसी बंधू भगिनींना विनंती करते की हे महिला आरक्षण विधेयकाची फसवेगिरी म्हणजे खरं तर आपली फसवेगिरी आहे. जनगणनेचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय, म्हणजे जनगणना केव्हा होणार नाही, ती कधी होईल ते आपल्याला माहिती नाही. अशा पद्धतीने जनगणना झाल्यावर होईल. म्हणजे जनगणनेमध्ये जर आपण ओबीसी आपण जातीगत जनगणना मागितली तर ते पुन्हा जनगणना पुढे नेतील आणि ते जिंकून आलेत तर ते 2039च्या पूर्वी कधीही महिला आरक्षण विधेयक अंमलात येऊ देणार नाही, त्याचा कायदाही ते होऊ देणार नाही. अशा पद्धतीने या संपूर्ण बिलाची रचना करण्यात आलेली आहे. म्हणून जसं शेतकऱ्यांना संपूर्णतः किसान कायदा आहे, तो कायदा संपूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांना सांगितलं गेलं की नाही आम्ही आता तो कायदा रिपील करतो, म्हणजे आम्ही तो कायदा पूर्णपणे बंद करतो आणि तुमच्या मागणीला मान देतो, असं त्यांनी ठरवलं होतं. पण तसं झालं नाही आणि पुन्हा तोंडाला पानं पुसली गेली. शेतकऱ्यांना जशी पानं पुसली. तुम्हाला एक जाता जाता गोष्ट सांगते. माझा जो गेल्या पूर्ण वर्षभराचा शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास आहे, त्या अभ्यासातून एक निष्कर्ष समोर आलेला आहे आणि तो निष्कर्ष मी तुमच्या समोर मांडते. इथे जेवढ्या ओबीसी महिला ऐकत असतील, आज दलित महिला ऐकत असतील, आदिवासी महिला ऐकत असतील, ज्या राजकारणामध्ये सक्रिय होऊ इच्छित असतील, त्यांनी हा मुद्दा अवश्य घेतला पाहिजे. हे जे सर्व शेतकरी आत्महत्या करत आहेत, या शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही ओबीसी शेतकऱ्यांची आहे आणि त्याच्यामुळे त्या महिलांना जाऊन बाबा बुवा करण्यामध्ये वेळ नाहीये. त्यांना त्या घरामध्ये स्वतःच्या नवऱ्याचं कर्ज फेडायचंय, बँकांचं कर्ज फेडायचंय, बँकांमध्ये खेटे मारायचे, दाराशी रोज सावकार उभाच आहे, घर सांभाळायचंय, सासर सांभाळायचंय, माहेर त्यांना साथ देत नाही, 7-12 उतारावर त्यांचं नाव नाही आणि एवढंच नव्हे तर जमिनीची मालकी नसल्यामुळे ही बाई लहान मुलांना घेऊन जाणार कुठे? कुठल्याही सरकारच्या योजना कार्यान्वित नाहीत. त्यांना घरकुल योजनेच्या अंतर्गत तेवढं हातामध्ये पैसा येत नाही, त्याच्यामुळे घर पण बांधता येत नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा सर्वात जास्त प्रताडित आहे ही ओबीसी स्त्री. म्हणून ओबीसी स्त्रीनी रस्त्यावर येऊन आज संपूर्णतः या महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात बाकीच्या बोलतील न बोलतील, त्यांना त्याच्याबद्दल काही करायचंय की नाही करायचं हे ठरव, कारण त्या सगळ्या मिळून 18% आहेत. आपण सगळ्या एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, ट्रान्स समुदाय आणि जेवढे वंचित घटक आहेत आणि अल्पसंख्याक, या सर्वांना जर खरोखरच या देशातल्या राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं असेल आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तर मतदान देताना आपण कुठूनही चुकूनही अशा फसव्या अशा लोकांना मतदान करायचं नाही. आणि जिथे असे उमेदवार उभे असतील जे आपल्या संपूर्णतः मागण्यांना मंजूर करतील, त्यांच्या जाहीरनाम्यावर आपण असू आणि त्या जाहीरनाम्यामध्ये कोटाची पण मागणी असेल आणि ओबीसी महिला यांना पण त्या आरक्षणामध्ये स्थान असेल, अशा ठिकाणी आपण या संपूर्ण जे पक्ष अशा पद्धतीने मागणी करत असतील त्यांनाच आपण मतदान करू. आपण भाजपासारख्या आपल्या तोंडावर अशा पद्धतीचं बिल फेकणाऱ्या, फसवेगिरी करणाऱ्या, पेट्रोलचे भाव, अन्नाचे भाव, संपूर्णतः भाज्यांचे भाव त्यांना गोठवून, त्यांना संपूर्ण गोदामात करून, त्यांना अदानी अंबानीला संपूर्णतः सगळ्या कर्जाची फॅसिलिटी देणं, 20,000 कोटींचं त्यांचं कर्ज माफ करणं आणि माझा शेतकरी 20,000 रुपयासाठी मरतो आणि माझा शेतकरी 20,000 रुपयाचं कर्ज परत करू शकत नाही म्हणून एंड्रीन पितो, हा शेतकरी ओबीसी असतो. या ओबीसी शेतकऱ्याच्या संदर्भात ओबीसी चळवळीने सुद्धा मागण्या उभ्या केलेल्या नाहीत. आज आपल्याला सर्वांना एकत्र येऊन पूर्ण बहुजन समाजाला हे वास्तव लोकांसमोर आणावं लागेल आणि विशेषतः ज्या स्त्रिया उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत त्या स्त्रियांना या संपूर्ण महिला आरक्षण विधेयकांनी जी थट्टा केली आपली, त्या थट्टेचं संपूर्णतः खरं रूप, वास्तव रूप, हे जे मिथक त्यांनी निर्माण केलंय
त्या मिथकाला फाडून टाकून आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने एक सत्यशोधक जलसे करत आणि एक संपूर्ण जागरूकता करत महिला आरक्षण विधेयकाअंतर्गत जी झालेली फसवेगिरी आहे त्या फसवेगिरीचा पर्दाफाश केला पाहिजे. या पर्दाफाशाची सुरुवात माझ्या भाषणाने बहुजन संघटकनी केली, म्हणून बहुजन संघटकची मी खूप आभार मानते. मला इथे फक्त लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही असं वासुदेव नरांजे यांचं म्हणणं आहे. तर बाकीचे मात्र मला अजून कोणाच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही, त्या कदाचित फेसबुकवर असतील. तर मला तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला जर याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्या राहुल खांडेकरांकडे, बहुजन संघटककडे पाठवा. आपण त्याच्यावर चर्चा करू. पुढच्या याच्यावर या सगळ्या संदर्भात बोलू. या संदर्भातलं जे विवेचन आहे हे विवेचन याच्याकरता केलं गेलं की राजकीय पातळीवर कुठेही बहुजन स्त्री आणि बहुजन पुरुष मागे नाहीत, पण त्यांना इथे कुठेही स्थान नाही. आणि म्हणून त्यांचं स्थान निर्माण करायचं असेल तर या बहुजन नायिकांचं महिला आरक्षण विधेयकात कोटाविधीन कोटा आणायचं असेल तर या बहुजन नायिकांचं योगदान प्रत्येक ठिकाणी सांगितलं नाही तर हे लोक आपल्याला कुठे आतमध्ये घुसू देणार नाही. म्हणून पुन्हा एकदा जिंदाबाद, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय भीम, जय तारा, जय संविधान, उलगुलान हुल जोहार आणि सबरंगी सलाम. याच्यामध्ये अगदी रखमाबाई आणि या सर्वांचे, तानीबाई बिर्जे यांनी ज्या पद्धतीने लावून धरल्या होत्या त्या काळातल्या स्त्रियांच्या मागण्या, म्हणून आज मी त्यांचाही उल्लेख करते. आज जय रखमाबाई म्हणायला पाहिजे, जय तानीबाई म्हणायला पाहिजे. दीनबंधूमधून ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्णतः आपला या सगळ्या स्त्रियांचे प्रश्न अधोरेखित केलेत, या सर्वांचाही आज मला या महिला आरक्षण विधेयकाच्या फसवेगिरीवर बोलत असताना खास उल्लेख करायला पाहिजे. कारण या बहुजन नायिकांनी कायम संपूर्णतः कुठेही त्यावेळेला संविधान नसतानाही कायदा आणण्यासाठी, ते बिल आणण्यासाठी प्रयत्न केलाय आणि त्या सर्व बहुजन समाजातल्या होत्या, त्या उच्चवर्णीय समाजातल्या नव्हत्या, हे लक्षात घ्या. 1902 पर्यंत सत्यशोधक समाजातल्या, बहुजन दलित समाजातल्या स्त्रियांनीच हे राजकारण केलेलं आहे आणि म्हणून त्यांना आता जर पटलावर पुन्हा आणायचं असेल तर आपणच त्यांचे खरे वारसदार आहोत, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करते आणि इथे थांबते.